वेलकम. हा जो क्वेश्चन पेपर आहे हा फ्लुइड मेकॅनिक्स सिव्हिल इंजिनिअरिंगचा मे जून 2024 या वर्षी आलेला पेपर आहे. तर पहिले आपण क्वेश्चन पेपर बघून घेऊया. हा जो क्वेश्चन पेपरचा ही पीडीएफ आहे. याच्यामध्ये जसं आपल्याला दिसतंय की क्वेश्चन नंबर 1 और 2, क्वेश्चन 2 हे ऑर मध्ये आहेत. क्वेश्चन 3 और 4, 5 और 6, 7 और 8, 70 मार्काचा क्वेश्चन पेपर, 2.5 तासाचा टायमिंग. सो क्वेश्चन 1 जो आहे हे आपल्याला दिसत असेल. याच्यामध्ये प्रत्येक जे क्वेश्चन आहे त्याचा पॅटर्न वेगवेगळा आहे. सांगतो मी कसं. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो 8 मार्काला आहे. क्वेश्चन बी 4 मार्काला, सी जो आहे हा 6 मार्काला. याच्यावरूनच कळतंय आपल्याला की बकिंगम पायथेरम जो आहे याच्यावरती आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा डायमेन्शनल अनालिसिस आणि हा जो आहे हा बाउंड्री लेअर थेरी. ओके. आणि प्रत्येक क्वेश्चनला वेगवेगळे मार्क आहेत. आता हा क्वेश्चन 1 आहे. क्वेश्चन 2 जर समजा बघितला तर याच्यामध्ये बघ 6, 6, 6 असं वेटेज आहे. म्हणजे 6×12 = 18 आणि इथं पण कसं वेटेज आहे 6, त्याच्यानंतर 8 आणि 4 म्हणजे हे पण किती 18 मार्क आणि 18 मार्क असं वेटेज आहे. क्वेश्चन 2A जर समजा आपण बघितला तर याच्यामध्ये हा आहे डायमेन्शनल अनालिसिसचा, बाउंड्री लेअर थेरीचा आणि परत एकदा बाउंड्री लेअर थेरीचा हा वाला क्वेश्चन आहे. याचं सोल्युशन बघणारच आहोत आपण, डोंट वरी. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस क्वेश्चन 3A बघतोय आहोत. येस. सो याच्यामध्ये आपल्याला मूडीज डायग्राम वरती क्वेश्चन दिसतो आहे. त्याच्यानंतर डार्सी-वेइसबॅच फ्रिक्शन फॅक्टर वरती पण क्वेश्चन आपल्याला दिसतोय. आणि सी जो क्वेश्चन आहे हा फक्त 2 मार्काला आहे. आता याच्यातही पॅटर्न चेंज आहे. कसा 7, 8 आणि 2, 7, 8 आणि 2 अशा प्रकारे हा इथं पॅटर्न आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायची आहे फॉर फुल्ली डेव्हलप लॅमिनार फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. फक्त डायग्राम काढायची. सो लॅमिनार फ्लोची डायग्राम काढायला 1 मार्क आणि टर्ब्युलंट फ्लोची डायग्राम काढायला 1 मार्क. हा इथे एक न्यूमरिकल आहे आणि हा इथं मूडीज डायग्राम. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4A याचा जो ऑर क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये परत पॅटर्न चेंज. बघ 6, 9 आणि 2. सो प्रत्येक क्वेश्चन जो आहे या क्वेश्चनला वेगवेगळे मार्क दिलेले आहेत. पहिला जो आहे सो एक्सप्लेन ऑल द मायनर लॉसेस 6 मार्काचा. प्रूव्ह दॅट द स्टेडी युनिफॉर्म लॅमिनार फ्लो थ्रू अ सर्क्युलर पाईप द वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन डायग्राम इज पॅराबोलिक. म्हणजेच हेजन-पॉइझलेज इक्वेशन जे आहे हे इक्वेशन जिथून सुरू होतं, सुरू झाल्याच्या नंतर पहिले आपण काय काढत असतो, शिअर स्ट्रेस काढत असतो. आणि शिअर स्ट्रेस काढल्याच्या नंतर मग ऍव्हरेज वेलॉसिटी, नंतर मॅक्झिमम वेलॉसिटी. सो ऍव्हरेज वेलॉसिटी जी आहे फक्त तेवढाच बीट जो आहे तो बीट यांनी विचारलेला आहे इथे. नंतर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डार्सी-वेइसबॅच फ्रिक्शन फॅक्टर. हा 2 मार्काचाच क्वेश्चन आहे. का एक सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. फ्रिक्शन फॅक्टर इज इक्वल टू 64 डिवायडेड बाय RE. फक्त हा फॉर्म्युला आठवण्याचे मार्क आहेत 2 मार्क. परत जो क्वेश्चन नंबर 5A आहे याच्यामध्ये पॅटर्न चेंज तुला दिसतो आहे. हे बघ क्वेश्चन नंबर 5A 5 मार्क, 8 मार्क आणि 5 मार्क. 5 आणि 5 10 आणि 8 18. 5 मार्काचं काय, स्पेसिफिक एनर्जी कर्व. म्हणजे कुठला आहे हा क्वेश्चन, डेप्थ एनर्जी डिस्चार्ज रिलेशनशिप हा जो युनिट आहे याच्यामधला आहे. त्याच्यानंतर मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन वरती, ट्रॅपेझॉइडल सेक्शन वरती ह्याच्या आलेला आहे. आणि त्याच्यानंतर ट्रँग्युलर सेक्शन वरती सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे. सो हा आणि हे दोन्ही न्यूमरिकल इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट 5A झाला ना. आता हा 6A बघून घेऊया. सो आता 6A मध्ये परत वेगळं व्हेरिएशन आहे. हे बघ 5, 5, 10 आणि 8 मार्क. सो प्रत्येक प्रश्न जो आहे या प्रत्येक प्रश्नाच्या आतमधले जे सबबिट आहे त्या सबबिटला वेगवेगळे मार्क दिलेले आहेत. बघूया. सो पहिलं काय आहे, हा ओपन चॅनल फ्लोचा प्रॉब्लेम आहे. युनिफॉर्म फ्लो थ्रू ओपन चॅनल. डिराइव्ह द चीजेस फॉर्म्युला. C इज इक्वल टू AC स्क्वेअर रूट ऑफ MI. हा वाला फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. राईट 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिटिकल फ्लो इन ओपन चॅनल. क्रिटिकल फ्लो मध्ये फ्राउड नंबर जो असतो तो काय असतो, 1 असतो. क्रिटिकल फ्लो जो असतो, फ्राउड नंबर लेस दॅन 1 असेल तर सब क्रिटिकल, ग्रेटर दॅन 1 सुपर क्रिटिकल. क्रिटिकल फ्लोच्या वेळेस वेलॉसिटी कशी असते, कमी असते. आणि मग त्याच्यानंतर जे काही त्याचे पॅरामीटर्स आहेत हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणारच आहोत सोल्युशन मध्ये. बट दिस हा प्युअर थेरी आहे. आणि त्याच्यानंतर लगेच न्यूमरिकल आहे. या न्यूमरिकल मध्ये काय करायचं आपल्याला, स्पेसिफिक एनर्जी हेड काढायचं आहे आणि फ्राउड नंबर काढायचा आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल एनर्जी आणि स्पेसिफिक एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय, y + v²/2g + z. आणि स्पेसिफिक एनर्जी मध्ये डेटम हेड आपण कन्सिडर करत नाही. p/ρg + v²/2g एवढंच फक्त कन्सिडर करतो. तो वाला पार्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7A जो आहे याच्यामध्ये परत एकदा व्हेरिएशन आहे. काय व्हेरिएशन आहे बघून घेऊया. हे बघ क्वेश्चन 7A आणि B दोनच प्रश्न आहेत.
एका याला 9 मार्क आहेत आणि दुसऱ्याला किती मार्क दिसत आहेत तुला? 8 मार्क दिसत आहेत. 9 मार्क कशाला आहेत? डायनॅमिक इक्वेशन ऑफ जीव्हीएफ, ते dy/dx इज इक्वल टू जे इक्वेशन आहे ना, S0 - SF बार डिवायडेड बाय 1 - FR स्क्वेअर, ते वाला इक्वेशन आहे आणि त्याचं डेरिव्हेशन आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. आणि इथं हा फ्लो अराउंड द सबमर्ज्ड बॉडीज याचा प्रॉब्लेम आहे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, तरी याला 8 मार्क आहेत. करायचंच काय? ड्रॅग फोर्सचा फॉर्म्युला, लिफ्ट फोर्सचा फॉर्म्युला, रिझल्टंट फोर्स म्हणजे ड्रॅग प्लस लिफ्ट याचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर पॉवर म्हणजे काय? ड्रॅग फोर्स इंटू आपल्याला जे इक्वेशन आहे ते इक्वेशन, याच्यामध्ये याचा जो रिझल्टंट फोर्स आहे तो ठेवावा लागणार. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन 8A, B आणि C. 8A बघ काय आहे याच्यामध्ये? वाईड रेक्टँग्युलर चॅनल ऑफ 80 वगैरे वगैरे वगैरे. एस्टिमेट द लेंथ ऑफ जीव्हीएफ प्रोफाईल प्रोड्युस्ड बाय अ लो वियर विच रेजेस द वॉटर सरफेस जस्ट अपस्ट्रीम ऑफ इट बाय 1.5 मीटर. डायरेक्ट स्टेप मेथड वापरायची आहे शक्यतोवर. म्हणजे मी जर पर्सनली जर माझं जर ओपिनियन घेशील तर मी हा जो बीट आहे हा बीट सोडवण्याच्या ऐवजी मी हा वाला बीट सोडवेल. त्याचं कारण काय आहे? डायरेक्ट स्टेप मेथड मध्ये हे 10 मार्काचा क्वेश्चन आहे. डायरेक्ट स्टेप मेथड मध्ये जो टेबल आपला तयार होतो, या टेबलमध्ये स्टार्टिंगचा एक जरी नंबर चुकला तर पूर्ण शेवटचा जो टेबल आहे हा टेबल पूर्णपणे चुकून जातो. तर तो रिस्की आहे. हा, बट इफ यू आर कॉन्फिडंट ऑन युअर कॅल्क्युलेशन्स यू कॅन गो फॉर दिस. सोपं आहे पण रिस्की पण आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8B जो आहे, डिफरन्शिएट बिटवीन स्ट्रीमलाईन ब्लफ बॉडी, यू नो इट. आणि क्वेश्चन नंबर 8C जो आहे, ड्रॉ नीट फिगर व्हेरिएशन ऑफ ड्रॅग कोएफिशियंट अँड रेनॉल्ड्स नंबर. फक्त एक फिगर ड्रॉ करायची. किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. ओके, सो हा होता टोटल क्वेश्चन पेपर. याच्यामध्ये युनिक पार्ट हा होता की प्रत्येक क्वेश्चन जो होता त्याला वेगवेगळे मार्क होते. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने डील करावं लागणार आहे. सो बघूया क्वेश्चन पेपर सोल्युशन. क्वेश्चन 1A बघून घेऊया आपण एकदा. या क्वेश्चन 1A मध्ये बकिंगहम पायथेरम आपल्याला यूज करायला सांगितलेला आहे डायमेन्शनल अनालिसिस मध्ये. सो बकिंगहम पायथेरम मध्ये म्हणतात काय ते, युजिंग बकिंगहम पायथेरम प्रूव्ह दॅट द ड्रॅग फोर्स F ऑन अ स्पियर, ज्या एक स्पियर आहे त्याच्यावरती एक ड्रॅग फोर्स येतोय हा F नावाचा, जो की ऑन अ स्पियर, ज्या स्पियरची डायमीटर किती आहे? D, डायमीटर D, मुव्हिंग ऍट अ कॉन्स्टंट स्पीड V. हे स्पियर किती? V या स्पीडने चाललेलं आहे. आणि थ्रू अ फ्लुइड ऑफ डेन्सिटी रो, या फ्लुइडची जी डेन्सिटी ती काय आहे? रो. आणि डायनामिक विस्कॉसिटी या फ्लुइडची किती आहे? म्यू. आता काय म्हणतायत की हा ड्रॅग फोर्स आणि ह्या सगळ्या बाकीच्या ज्या टर्म्स आहेत या टर्म्सचं जे काही एकमेकांमध्ये असलेली फंक्शनल रिलेशनशिप आहे, ही फंक्शनल रिलेशनशिप F इज इक्वल टू रो V स्क्वेअर D स्क्वेअर इन फंक्शन ऑफ म्यू डिवायडेड बाय रो VD या एका फॉर्मॅटने येते असं प्रूव्ह करा. काय कशाचा यूज करून? बकिंगहम पायथेरमचा यूज करून. आता आपल्याला हे माहिती, बकिंगहम पायथेरम मध्ये काही पाय ग्रुप्स आपल्याला तयार करावे लागतात. पहिली गोष्ट, पहिले तर एक फंक्शनल रिलेशनशिप क्रिएट करायची, त्याच्यानंतर पाय ग्रुप्स तयार करायचे. पाय ग्रुप्सला A1, B1, C1 या पॉवर्स द्यायच्या रिपीटिंग व्हेरिएबल्सला, आणि ते दिल्याच्या नंतर प्रत्येकाचे डायमेन्शन्स जे आहेत हे मॅच करून मग आपल्याला काय करायचंय? A1, B1, C1च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. सुरुवात करूया. पहिली गोष्ट, जो काही माझा ड्रॅग फोर्स आहे दॅट इज अ फंक्शन ऑफ व्हॉट? रो V D आणि म्यू. हे बघ लिहिलेलं आहे ना, हा ड्रॅग फोर्स या सगळ्या गोष्टींचं काय आहे? फंक्शन आहे. तेच मी इथं लिहिलेलं आहे. हे F म्हणजे काय? फंक्शन. सो आता हा जो ड्रॅग फोर्स आहे हा आतमध्ये ठेवला. सो आतमध्ये ठेवल्याच्या नंतर काय होईल? फंक्शन ऑफ F रो V D म्यू. दिस होल थिंग विल बी इक्वल टू व्हॉट? 0. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म इन व्हॉट? बकिंगहम पायथेरम. हे करणं. आता हे केल्याच्या नंतर पहिली गोष्ट आपण एक लिहून घेणं गरजेची आहे की प्रत्येक गोष्टीचे डायमेन्शन्स काय काय. जसं फोर्स असेल तर फोर्सचं डायमेन्शन ml(T⁻²). त्याच्यानंतर रोचं जे डायमेन्शन आहे ml(−), रो म्हणजे मास डेन्सिटी. त्याच्यानंतर वेलॉसिटीचं हे आहे, डायमीटरचं हे आहे, आणि जे विस्कॉसिटी आहे आपली म्यू ml(1), T⁻1). हे आपल्याला काय करून घ्यायचंय? लिहून घ्यायचंय, जेणेकरून नंतर कन्फ्युजन होणार नाही. हे पाठ असणं गरजेचं आहे. देर इज नो ऑप्शन. सो आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत? नंबर ऑफ व्हेरिएबल्स जे आहेत ते किती आहेत माझे? 5. कसे सर? 1, 2, 3, 4, 5. हे 5 व्हेरिएबल्स आहेत की नाही? येस. आणि माझे बेसिक फंडामेंटल डायमेन्शन्स किती असतात? 3 mlt.
माझ्याकडे 5 व्हेरिएबल्स आहेत, फंडामेंटल डायमेन्शन्स 3 आहेत. सो 5 मायनस 3 राहिले किती 2. मग 2 काय तयार होणार आहेत, माझे पाय ग्रुप्स तयार होणार आहेत. हे लक्षात आलेलं आहे. सो पाय 1 आणि पाय 2 हा ग्रुप माझा तयार झाला. आता हा जो पाय 1 जो ग्रुप आहे, या पाय 1 ग्रुपच्या आतमध्ये किती व्हेरिएबल्स असले पाहिजे. सो दॅट विल बी इक्वल टू m+1. याच्या आतमध्ये किती व्हेरिएबल्स असले पाहिजे, m+1. m ची व्हॅल्यू किती आहे फंडामेंटल व्हेरिएबल्सची 3. दॅट प्लस 1 दॅट विल बी इक्वल टू व्हॉट 4. म्हणजे माझ्या प्रत्येक पायटम मध्ये 4 व्हेरिएबल्स असतील. त्या 4 व्हेरिएबल्स पैकी 3 जे असतील हे 3 काय असतील, डिपेंडंट व्हेरिएबल असतील आणि हा जो असेल हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल. मग सॉरी डिपेंडंट नाही, रिपीटिंग व्हेरिएबल्स असतील 1 2 3. आणि रिपीटिंग व्हेरिएबल चूज करायचे जर असतील मला, तर हे रिपीटिंग व्हेरिएबल चूज करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे. पहिले तर जॉमेट्रिक प्रॉपर्टी पाहिजे, त्याच्यानंतर डायनेमिक प्रॉपर्टी पाहिजे, त्याच्यानंतर कायनेमॅटिक प्रॉपर्टी कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये पाहिजे. ही जॉमेट्रिक प्रॉपर्टी आहे, ही कायनेमॅटिक प्रॉपर्टी आहे आणि ही डायनेमिक प्रॉपर्टी आहे रो. सो देअरफॉर या 3 गोष्टींना मी काय ठेवलेलं आहे, रिपीटिंग व्हेरिएबल ठेवलेलं आहे. आणि जे राहिलेले आहेत दॅट इज एफ आणि म्यू हे काय म्हणजे नॉन रिपीटिंग व्हेरिएबल्स. हे लक्षात आलं, गुड. आता पाय 1 जो असतो, पाय 1 ला आपण काय म्हणतो, पाय 1 चे जे डायमेन्शन्स असतात, पहिले तर आपण काय करूया, या पाय 1 ला सॉल्व्ह करूया. या पाय 1 ला मी इथं लिहिलेलं आहे आणि याच्या समोर A1 B1 C1 A2 B2 C2 असे जे पॉवर्स आहेत, या सगळ्या पॉवर्स मी लिहून ठेवलेल्या आहेत. आता या पाय 1 चं जे डायमेन्शन असतं हे काय असतं, m0 L0 T⁻0 कारण ती 0 डायमेन्शन इंटायटी आहे. त्याच्यानंतर डायमीटरचे जे डायमेन्शन्स आहेत, हे बघ डायमीटरचे डायमेन्शन काय होते L. सो देअरफॉर मी इथं असं लिहिलेलं आहे डायमीटरच्या जागी L आणि डायमीटरचा जो पॉवर आहे A1 त्याला A1 ऍज इट इज लिहिलेला आहे. वेलॉसिटीचे जे डायमेन्शन्स आहेत इकडे बघ काय लिहिलेले ते आपण, वेलॉसिटीचे डायमेन्शन L T⁻⁻1. सो इथं काय आलेले ते L T⁻⁻1 आणि याचा B1. तसंच रोचे पण डायमेन्शन्स लिहिलेले आहेत आणि तसेच एफ चे पण डायमेन्शन्स मी इथे लिहिलेले आहेत. लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एफ च्या वरती कुठलीही पॉवर नसणार कारण ते नॉन रिपीटिंग व्हेरिएबल आहे. म्यूच्या वरती पण कुठलीही पॉवर नसणार कारण ते नॉन रिपीटिंग व्हेरिएबल. पुढे मग आता करणार काय, इकडं MLT⁻0 आहे आणि इकडे सुद्धा काहीतरी पॉवर MLT च्या बाबतीत लिहिलेलं आहे. सो आपण करणार काय, इक्वेटिंग ML आणि T, सॉरी इथं T लिहायचं होतं, इक्वेटिंग MLT ऑन बोथ साइड्स. मग बोथ साइड्सला जर समजा आपण इक्वेट केलं तर एमच्या पॉवर्स, समजा एम इकडं आहे, सो एम ची पॉवर आणि आता इकडच्या सगळ्या ज्या एमच्या पॉवर्स आहेत त्यांना आपण इक्वेट करणार. इथं जर बघितलं तर इथं एम ची पॉवर काय आहे C1 आणि इथं जर समजा बघितलं तर एमची पॉवर काहीच नाहीये. सो देअरफॉर 0 हे बघ 0 इक्वल टू C1 प्लस m⁻1. सो फक्त पॉवरला इक्वेट केलेलं आहे इथे, लक्षात येत आहे. सो देअरफॉर याला जर सॉल्व्ह केलं तर मला C1 ची व्हॅल्यू काय भेटते -1. तसंच L ची पॉवर काय आहे 0, त्याच्यानंतर L ची पॉवर इथं काय A1, L ची पॉवर इथं काय B1 आणि त्याच्यानंतर L ची पॉवर -3C1. हे बघ -3C1 आणि इथं L⁻1 दॅट ते इथंच ठेवून दिलेलं आहे. सो देअरफॉर आता हे झाल्याच्या नंतर मला A1 ची व्हॅल्यू याच्यावरनं कॅल्क्युलेट होते दॅट इज -2. हे झाल्याच्या नंतर आता तिसरी जी गोष्ट आहे दॅट इज T इक्वल टू 0. सोबत त्याच्यावरनं मला B1 ची सुद्धा व्हॅल्यू भेटते. सो देअरफॉर या क्षणाला मी A1 B1 आणि C1 या तिघांच्याही व्हॅल्यू फाइंड केल्यात. आता या व्हॅल्यू फाइंड केल्याच्या नंतर या सगळ्या व्हॅल्यूज मला कुठं ठेवून द्यायच्या आहेत, या ठिकाणी. पण तत्पूर्वी आपण पाय 1 कसा बनणार आहे, पाय 1 D⁻A1 V⁻B1 आणि ρ⁻C1 इंटू F. हे लक्षात आलं. मग याच पद्धतीला एका व्यवस्थित रूपात आपण इथं लिहून घेतलेलं आहे, पाय 1 इज इक्वल टू F डिवायडेड बाय दिस. नो इश्यू. सेम पद्धतीने आपल्याला पाय 2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पाय 2 मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. सो देअरफॉर पाय 2 ला मी डायरेक्ट लिहून ठेवलंय दॅट इज म्यू अपॉन DV इंटू रो किंवा ρVD. हे पाय 2 जे आहे हे तुला कॅल्क्युलेट करावं लागेल ज्या पद्धतीने आपण पाय 1 कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके. मग आता हे केल्याच्या नंतर एक्सप्रेशन फॉर ड्रॅग फोर्स काय असणार आहे, फंक्शन हे बघ इथं आपण लिहिलेलं होतं F विल बी पाय 1 पाय 2 इक्वल टू 0. मग पाय 1 च्या जागी हा पार्ट ठेवायचा आणि पाय 2 च्या जागी हा पार्ट ठेवायचा. त्याच दोन गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहेत, बरोबर. आता मला जो आपला फोर्स होता ड्रॅग फोर्स त्याचं रिलेशन काढायचं आहे. सो देअरफॉर जे ड्रॅग फोर्स असेल त्याला मी बाहेर काढेल आणि बाकीचं जे फंक्शन असेल ते इकडे येऊन जाईल साईडला. हे मायनस मध्ये नाही जाणार, हे फक्त इकडच्या साईडला येऊन जाईल
आणि त्याच्यानंतर खालचा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय होईल. सो देअरफॉर एफ विल बी इक्वल्स टू डी स्क्वेअर व्ही स्क्वेअर रो फाय ऑफ म्हणजे फंक्शन ऑफ म्यू अपॉन रो व्ही डी. बस हे सिंपल आहे. एकदा तुला पाय1 पाय2 मिळाले की हा पुढचा पार्ट एकदम सिंपल आहे. पाय1 पाय2 मिळण्यासाठी A1 B1 C1 च्या ज्या पॉवर्स आहे त्या पॉवर्सला इक्वेट करावं लागतं. पण या पॉवर्स इक्वेट करण्याच्या अगोदर पहिले तुला डायमेन्शन्स माहिती पाहिजे. इफ यू डोंट नो द डायमेन्शन्स, इफ यू मेक अ मिस्टेक इन रायटिंग द डायमेन्शन्स हिअर, तर मग प्रॉब्लेम होणार आहे. ओके, आय होप तुला हा पॉइंट जो आहे हा कळालेला असेल. क्वेश्चन 1B बघून घेऊया आपण. या क्वेश्चन 1B चा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन फॉलोइंग सिमिलॅरिटीज ऍज ऍप्लिकेबल टू मॉडेल स्टडीज. फर्स्ट कुठली आहे, कायनेमॅटिक सिमिलॅरिटी आणि दुसरी आहे डायनॅमिक सिमिलॅरिटी. मुळात कायनेमॅटिक आणि डायनॅमिक याच्यातला फरक समजणं गरजेचं आहे. कायनेमॅटिक सिमिलॅरिटी याचा अर्थ काय, मॉडेल आणि प्रोटोटाइप याच्या आतमध्ये वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन म्हणजे मोशनशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या प्रपोर्शन मध्ये जर असतील, दॅट इज कॉल्ड एज अ कायनेमॅटिक सिमिलॅरिटी. आणि डायनॅमिक सिमिलॅरिटी म्हणजे काय, तो कायनेटिक्सचा पार्ट येतो, ज्याच्या आतमध्ये फोर्सेस जे मोशन कॉज करतायत, फोर्सेस जे मोशन कॉज करतायत मॉडेलमध्ये सुद्धा आणि प्रोटोटाइप मध्ये सुद्धा हे प्रपोर्शन मध्ये हवे. सो ओव्हर ही तर असं लिहिलेलं आहे. आता हे मी वाचून नाही दाखवत, फक्त तुला एवढं सांगतो, कायनेमॅटिक सिमिलॅरिटी जी आहे या कायनेमॅटिक सिमिलॅरिटी मध्ये समजा कल्पना कर की हे आहे वेलॉसिटी इन प्रोटोटाइप. ओके, आणि त्याच्यानंतर ही जी आहे वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ऍट पॉइंट 2 इन प्रोटोटाइप, हे आहे ऍक्सेलरेशन ऑफ पॉइंट 1 इन प्रोटोटाइप आणि हे ऍक्सेलरेशन ऍट पॉइंट 2 इन प्रोटोटाइप. वेलॉसिटी ऑफ मॉडेल इन मॉडेल आणि त्याच्यानंतर VM2 म्हणजे काय, वेलॉसिटी VM2 VM1 AM1 AM2 ह्या सगळ्या मॉडेलशी रिलेटेड गोष्टी. वेलॉसिटी ऑफ मॉडेल ऍट पॉइंट 1, वेलॉसिटी ऑफ मॉडेल ऍट पॉइंट 2, ऍक्सेलरेशन ऍट पॉइंट 1 and 2, पण हे कशामध्ये, मॉडेलमध्ये, हे प्रोटोटाइप मध्ये. सो वेलॉसिटी इन प्रोटोटाइप डिवायडेड बाय वेलॉसिटी इन मॉडेल will be equal to velocity in prototype 2 at divided by velocity in model 2. हा जो रेशो असेल हा काय असेल माझा VR, आणि या VR ला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी स्केल रेशो. लक्षात राहू दे, वेलॉसिटी स्केल रेशो. त्याच पद्धतीने जर समजा आपण ऍक्सेलरेशनला केलं तर हा जो रेशो येईल AP by AM, सो हा जो असेल हा काय असेल, ऍक्सेलरेशन स्केल रेशो. स्केल रेशो लक्षात ठेव. मॉडेल बाय प्रोटोटाइप नाही म्हणते मी प्रोटोटाइप डिवायडेड बाय मॉडेल म्हणतोय. मॉडेल म्हणजे काय, रेप्लिका, आणि प्रोटोटाइप म्हणजे काय, रिअल गोष्ट. लक्षात आलेलं आहे. सो हे झाल्याच्या नंतर डायनॅमिक सिमिलॅरिटी. डायनॅमिक सिमिलॅरिटीच्या बाबतीत एकच महत्वाचा पॉइंट तुला आता कळणं गरजेचं आहे. डायनॅमिक सिमिलॅरिटी मीन्स द सिमिलॅरिटी ऑफ फोर्सेस बिटवीन द मॉडेल अँड प्रोटोटाइप. आणि हे फोर्सेस कुठले, जे फोर्सेस मोशन कॉज करतात. सो कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस असू शकतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, प्रेशर फोर्सेस, विस्कस फोर्सेस, एक्सटर्नल फोर्सेस, एटसेट्रा एटसेट्रा. सो लेट अस कन्सिडर FI, inertia force in prototype divided by inertia force in model. Viscous force in prototype divided by viscous force in model. Gravity force in prototype divided by gravity force in model. That will give you what? फोर्स स्केल रेशो. याला मी काय म्हणणार आहे, फोर्स स्केल रेशो. कळतंय? बस हे समजणं गरजेचं होतं तुला. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मी काय लिहिलेलं आहे याचं एक्सप्लेनेशन जे मी तुला आतापर्यंत सांगितलेलं होतं. ओके, फक्त लक्षात ठेव, कायनेमॅटिक सिमिलॅरिटी ही ऍक्सेलरेशन आणि वेलॉसिटीशी रिलेटेड आहे. डायनॅमिक सिमिलॅरिटी ही फोर्सेसशी रिलेटेड आहे. ओके, हा एक क्वेश्चन बघून घेऊया आपण. या क्वेश्चन मध्ये द वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन इन अ बाउंड्री लेअर इज गिवन बाय दिस. काय दिलेलं आहे आपल्याला, वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन U डिवायडेड बाय V विल बी इक्वल्स टू Y डिवायडेड बाय डेल्टा. हे आपल्याला काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे. आणि काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, डिस्प्लेसमेंट आणि मोमेंटम थिकनेस फाइंड करायला सांगितलेलं आहे. एकच गोष्ट क्लिअर करतो, जर डिस्प्लेसमेंट थिकनेस, मोमेंटम थिकनेस आणि एनर्जी थिकनेसचा फॉर्म्युला जर माहिती नसेल तर हा प्रश्न सॉल्व्ह नाही होणार. सो ओव्हर हिअर डिस्प्लेसमेंट थिकनेस जर कधीही तुला काढायला सांगितलेली असेल तर तुला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट थिकनेसचा हा वाला जो फॉर्म्युला आहे, हा वाला फॉर्म्युला तुला लक्षात ठेवायचा. काय आहे हा,
डेल्टा स्टार विल बी इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू डेल्टा 1 मायनस यू डिवायडेड बाय व्ही किंवा स्मॉल यू डिवायडेड बाय कॅपिटल यू असं पण म्हणतात. काही काही जण याला स्मॉल यू बाय कॅपिटल यू म्हणतात, काही जण यू बाय व्ही म्हणतात. सो स्मॉल यू बाय कॅपिटल यू इंटू डी यू. आता स्मॉल यू बाय कॅपिटल यू ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, वाय बाय डेल्टा. बस मी ही फक्त वाय बाय डेल्टाची व्हॅल्यू फाइंड इथं ठेवलेली आहे आणि ठेवल्याच्या नंतर या पूर्ण गोष्टीला मी काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे. इंटिग्रेट केल्याच्या नंतर त्याला सॉल्व्ह केलं, लिमिट्स ठेवले, तर मला व्हॅल्यू काय भेटते, डेल्टा बाय 2. दॅट्स इट. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होतं. सिमिलरली मोमेंटम थिकनेसचा हा एक फॉर्म्युला इथं दिसतोय काय, थीटा विल बी इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू डेल्टा यू बाय कॅपिटल यू इन ब्रॅकेट 1 मायनस स्मॉल यू बाय कॅपिटल यू इंटू डी वाय. हॅलो. सो देअरफॉर हा वाला जो फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवायचा आहे. कशासाठी, मोमेंटम थिकनेससाठी, एनर्जी थिकनेस डिस्प्लेसमेंट थिकनेससाठी हा, मोमेंटम थिकनेससाठी हा. आणि मग जिथं यू बाय यू आहे तिथं काय ठेवायचंय, मला वाय बाय डेल्टा ठेवायचंय. या इंटिग्रेशनला सॉल्व्ह केलं, मला काय भेटतं, डेल्टा बाय 6. इथं विचारलेलं नाहीये तरी सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे काय, एनर्जी थिकनेस ती कशी काढायची. तर एनर्जी थिकनेस काढण्यासाठी माझ्याकडे हा फॉर्म्युला आहे. एक लक्षात ठेव, हे 3 फॉर्म्युले जे आहेत हे कंपल्सरी बाउंड्री लेअर थेअरी मध्ये लक्षात ठेवायचेच आहे. यू बाय यू इन ब्रॅकेट 1 मायनस यू स्क्वेअर बाय कॅपिटल यू स्क्वेअर. बस काहीच नाही, फक्त या ठिकाणी ही वाली व्हॅल्यू ठेवून दिली, इंटिग्रेशनला सॉल्व्ह केलं, इथं आपल्याला व्हॅल्यू भेटते. दॅट्स इट. अल्टिमेट पॉइंट काय होता या न्यूमेरिकलचा किंवा या एक्सप्रेशनचा, की तुला हे 3 फॉर्म्युले डिस्प्लेसमेंट, मोमेंटम आणि एनर्जी याच्या तिन्हीच्या थिकनेसचे फॉर्म्युले जे आहेत हे लक्षात पाहिजे. मॉडेल अँड प्रोटोटाइपचा हा एक क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये द वेलॉसिटी अँड डिस्चार्ज फॉर अ 1/40 स्केल मॉडेल ऑफ स्पिलवे आर 0.45 मीटर पर सेकंड अँड 0.102 मीटर क्यूब पर सेकंड. वेलॉसिटी ही एवढी दिलेली आहे आणि डिस्चार्ज जो आहे तो एवढा दिलेला आहे. कशामध्ये, मॉडेलमध्ये दिलेलं आहे. आता ते म्हणतायत की करस्पॉन्डिंग वेलॉसिटी आणि डिस्चार्ज कशात फाइंड करा, प्रोटोटाइप मध्ये फाइंड करा. सिंपल, वेलॉसिटी ऑफ प्रोटोटाइप डिवाइडेड बाय वेलॉसिटी ऑफ मॉडेल विल बी इक्वल्स टू एक्सेलरेशन डिस्चार्ज और डिस्चार्ज ऑफ प्रोटोटाइप डिवाइडेड बाय डिस्चार्ज ऑफ मॉडेल. हा वाला प्रकार तुला माहिती पाहिजे. सो इथं मी केलेलं काय आहे, स्केल रेशो किती आहे, लेंथ स्केल रेशो माझा LR इज इक्वल्स टू 40. हा माझा काय, लेंथ स्केल रेशो. बघ ना 1/40 दिलेला आहे ना. आता हे आपल्याला माहिती पाहिजे, VP बाय VM विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ स्केल रेशो. बस 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 बस, हा एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. VP बाय VM विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ स्केल रेशो. LR ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 40 आहे ना. सो देअरफॉर इथं मी स्क्वेअर रूट ऑफ 40 केलेलं आहे आणि 40 केल्याच्या नंतर जे काही स्क्वेअर रूट ऑफ 40 जे आहे त्याला इथंच ठेवून दिलेलं आहे. सो देअरफॉर VP बाय VM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 40. ओके. आता मला वेलॉसिटी ऑफ प्रोटोटाइप हवी आहे. सो वेलॉसिटी ऑफ मॉडेलनी मी मल्टिप्लाय केलंय. काय वेलॉसिटी ऑफ मॉडेल दिलेली आहे मला, 0.45. सो 0.45 नी स्क्वेअर रूट ऑफ 40 ला मल्टिप्लाय केलेलं आहे, मला आन्सर भेटलेलं आहे 2.91 मीटर पर सेकंड. हे कशामधली वेलॉसिटी, ही प्रोटोटाइप मधली. सिमिलरली QP डिवायडेड बाय QM हे डिस्चार्जच्या बाबतीत आहे. सो याच्या बाबतीत जो माझा लेंथ स्केल रेशो असतो तो काय असतो, LR रेस टू पॉवर 2.5. हे 2 रिझल्ट अत्यंत महत्वाचे आहेत. कशाच्या आतमध्ये, डायमेन्शनल अनालिसिसच्या मॉडेल अँड प्रोटोटाइप अनालिसिस मधले. VP बाय VM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ LR, QP बाय QM इज इक्वल टू LR रेस टू पॉवर 2.5. हे लक्षात आलं तर आल्याच्या नंतर इथं काहीच नाही, मग LR रेस टू पॉवर 2.5 आहे, LR ची व्हॅल्यू 40 ठेवलेली आहे. Q ऑफ मॉडेल मला किती दिलेलं आहे त्यांनी, हे बघ 0.102. सो 0.102 मी मल्टिप्लाय केलेलं आहे, 0.102 नी मल्टिप्लाय केलं आणि मला QP ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, 1032.17 मीटर क्यूब पर सेकंड. ही कशाच्या आतमध्ये आहे, प्रोटोटाइपच्या आतमध्ये. अल्टिमेट स्टोरी काय होती, हे 2 फॉर्म्युले आम्हाला लक्षात ठेवायचे होते. क्वेश्चन 2B जो आहे हा क्वेश्चन थेरी क्वेश्चन आहे, बघून घेऊया. याच्यामध्ये विचारलेलं काय आहे, एक्सप्लेन द ग्रोथ ऑफ बाउंड्री लेअर ओव्हर अ थिन प्लेट हेल्ड पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो इन अ रिअल फ्लुइड. थिन प्लेटच्या ऐवजी तू कुठली बॉडी वगैरे जरी घेतली तरी सुद्धा सेम गोष्ट होणार आहे. होतं काय, ज्यावेळेस एखादं फ्लुइड एखाद्या बॉडीवरती असं मूव्ह होतं
झाल्याच्या नंतर जी बॉडी असते या बॉडीवरती एक पॉइंट असतो, एकदम बॉडीच्या एकदम सरफेस वरती. त्या सरफेस वरती फ्लुइडचे जे पार्टिकल असतात हे पार्टिकल इतकी चिटकून बसतात की तिथं नो स्लिप कंडिशन ऑकर होते. असं इथं मी हायलाइट केलेलं आहे. नो स्लिप कंडिशन ऑकर होते. नो स्लिप कंडिशनचा अर्थ काय की तू कितीही वेलॉसिटी ठेवली, फॉर एक्झाम्पल हा माझा हात आहे, आता मी समजा इकडून वारा कितीही जोरात मारला तरी सुद्धा माझ्या हातावर असलेला जो पॉइंट म्हणजे जो सरफेस आहे त्या सरफेसवर असलेले जे काही फ्लुइड पार्टिकल आहे याची वेलॉसिटी 0 असेल. आणि जसं जसं हातापासून आपण वर जाऊ तसं तसं वेलॉसिटी वाढायला लागणार आहे. सेम गोष्ट मी इथं दिलेली, इथं वेलॉसिटी कमी आहे आणि त्याच्यानंतर इथून आहे ना ही अशी वाढायला लागणार आहे. लक्षात आलं? सो आता या एका पोझिशन वरती काय तयार होणार आहे, एक नॅरो रिजन तयार होणार आहे. आणि हा जो नॅरो रिजन आहे याच्या वरची जी वेलॉसिटी ती वेगळी असणार आणि याच्या खालची वेलॉसिटी वेगळी असणार आहे. आणि ही जी तयार होणार आहे दिस इज कॉल्ड एज अ बाउंड्री. This is called as a boundary. So boundary takes place in a narrow region in a vicinity of a solid boundary. ही जी सॉलिड बाउंड्री आहे याच्या जवळपास एक दुसरी बाउंड्री तयार होते आणि ही जी बाउंड्री आहे याला आपण काय म्हणतो, बाउंड्री लेयर. याच्या बाहेरची वेलॉसिटी वेगळी असते, याच्या बाहेर असलेला शिअर स्ट्रेस वेगळा असतो आणि याच्या आतमध्ये असलेला शिअर स्ट्रेस वेगळा असतो. बस तेच फक्त मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि याच्या सोबत शिअर स्ट्रेसचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टर्व इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, जो सरफेस आहे या सरफेस वरती नो स्लिप कंडिशन ऑकर होते आणि त्याच्यामुळे जो सरफेस तुझ्या समोर दिलेला असेल त्या सरफेस वरती वेलॉसिटी 0 असेल. सरफेस पासून जसं जसं तू वरती जायला लागणार आहे त्यावेळेस तुझी वेलॉसिटी वाढणार आहे आणि एका पॉइंटवर बाउंड्री लेअर क्रिएट होणार आहे. ओके, क्वेश्चन 2C कडे बघून घेऊया. क्वेश्चन 2C जो आहे त्यांनी विचारलेलं आहे डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट थिकनेस. पहिली इतर गोष्ट, डिस्प्लेसमेंट थिकनेसचा जो फॉर्म्युला आहे तो आम्हाला पाठ करून ठेवायचाच आहे. तो फॉर्म्युला काय, डेल्टा स्टार विल बी इक्वल टू 0 टू डेल्टा 1 मायनस स्मॉल यू बाय कॅपिटल यू. आता हे स्मॉल यू म्हणजे काय की जर समजा ही माझी प्लेट आहे, या प्लेटवर अशी बाउंड्री लेअर आहे, सो इथं जी वेलॉसिटी ही स्मॉल यू आणि त्याच्यानंतर याच्या बाहेर जी वेलॉसिटी ती आहे कॅपिटल यू. ही एक गोष्ट लक्षात राहू दे. आता पुढची गोष्ट, डिस्प्लेसमेंट थिकनेस या शब्दाचा अर्थ काय. समजा माझ्याकडे एक अशी प्लेट आहे आणि या प्लेट सॉरी समजा वन्स अगेन सॉरी समजा माझ्याकडे अशी एक प्लेट आहे आणि या प्लेट वरती काय केलंय मी, एक अशी बाउंड्री लेअर ड्रॉ केलेली, राईट. आता ही बाउंड्री लेअर ड्रॉ केल्याच्या नंतर माझी जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी अशी वाढत जाणार की नाही, अशी. सो आता बाउंड्री लेअरला किती डिस्प्लेसमेंट करणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी इकडची वेलॉसिटी आहे कॅपिटल यू या वेलॉसिटीला कॉम्पन्सेट करता येईल. आतमध्ये एक वेलॉसिटी आहे यू, बाहेरचे जे कॅपिटल यूचे जे वेलॉसिटीचे जे पार्टिकल्स आहेत हे बाउंड्री लेअर मध्ये यायचा प्रयत्न करताय. बाउंड्री लेअरला स्वतःला अबाधित ठेवायचं आहे पण ते प्रयत्न करतायत. सो बाउंड्री लेअरला स्वतःची डिस्प्लेसमेंट किती चेंज करावी लागणार आहे यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट थिकनेस. आणि त्याच गोष्टीला मी इथं हायलाइट केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट थिकनेस दॅट इज डेल्टा स्टार म्हणतो आपण त्याला. इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स मेजर्ड परपेंडिक्युलर टू द बाउंड्री ऑफ द सॉलिड बॉडी बाय विच द बाउंड्री शुड बी डिस्प्लेस्ड. बाउंड्रीला काय करायचंय, डिस्प्लेस करायचंय का, सो दॅट कॉम्पन्सेट फॉर द रिडक्शन इन द फ्लो रेट. बाहेरचे जे आतमध्ये येत आहेत, बाहेरचे यूचे वेलॉसिटीचे जे काही पार्टिकल्स आहेत, पार्टिकल किंवा फ्लुइड एलिमेंट्स जे आहेत हे जे आतमध्ये येत आहेत, या आतमध्ये येणारे जे काही फ्लुइड एलिमेंट्स आहेत यांना कॉम्पन्सेट करायचं जर असेल तर माझ्या बाउंड्री लेअरची थिकनेस मला वाढवावी लागणार. ही जी थिकनेस असेल दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, डिस्प्लेसमेंट थिकनेस. पहिले बाउंड्री लेअर एवढी होती, आता ती एवढी झाली. सो हा जो फरक झाला, हा फरक काय झाला, डिस्प्लेसमेंट थिकनेसचा झाला. मग आता हे कसं कॅल्क्युलेट करणार, एक बाउंड्री लेअर, पहिले अशी एक डायग्राम काढली, या डायग्रामच्या आतमध्ये ही आहे बाउंड्री लेअर, त्याच्यानंतर एक व्हर्टिकल स्ट्रिप अशी कन्सिडर केली, या व्हर्टिकल स्ट्रिपची dy थिकनेस आहे असं कन्सिडर केलेलं आहे. आता काय प्रकार आहे हा, मी हे म्हणतोय की यू वेलॉसिटीचे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स आतमध्ये येत आहेत
आता यांना कॉम्पन्सेट करण्यासाठी डीवाय थिकनेस, डीवाय ही जी थिकनेस आहे एवढ्या थिकनेसला ऍड करावं लागलं, जेणेकरून बाउंड्री लेअर जी ती अबाधित राहील. सो त्याच्यानंतर मग हेच गोष्टीचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. काही ज्या टर्म्स आहेत या टर्म्स मी इथं लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मास मी काय केलेलं आहे, मास ऑफ द फ्लुइड पर सेकंड फ्लोईंग थ्रू द एलिमेंटल स्ट्रीप, जी काही एलिमेंटल स्ट्रीप होती या एलिमेंटल स्ट्रीप मधनं किती मास ऑफ फ्लुइड चाललेलं आहे याचं एक इक्वेशन लिहिलं. येस सर, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर मी हे अज्युम केलं की खाली जर समजा खाली या खालच्या साईडला ही जी ग्रे कलरची जी तुला स्ट्रीप दिसते ती जर स्ट्रीपच नसली असती, ही स्ट्रीप नसली असती तर मास ऑफ फ्लुइड पर सेकंड थ्रोन टू द एलिमेंटल स्ट्रीप जर ती नसली असती तर त्या एलिमेंटल स्ट्रीप मधनं किती मास ऑफ फ्लुइड गेला असतं ते मी इथं ठेवलेलं आहे. पहिले एलिमेंट आपला जो खालचा जो सरफेस आहे तो असताना किती मास चाललेला आहे, खालचा सरफेस नसताना किती मास चाललेला आहे. मग खालचा सरफेस आहे आणि खालचा सरफेस नाही, मग याच्यामध्ये चेंज काय झाला, याच्यामध्ये चेंज डिस्प्लेसमेंटचा झाला ना, कारण माझं बाउंड्रीला वरती यावं लागलं. सो त्या दोन गोष्टींना मी काय केलंय, इक्वेट केलेलं आहे. आणि हे इक्वेट केल्याच्या नंतर याच्या खाली जसं सॉल्व्ह करत गेलो, आता त्याच्या डिटेल्स मध्ये मी जाणार नाही, पण जसं मी सॉल्व्ह करत गेलो तसं मला काय भेटलेलं आहे, डेल्टा स्टारचं माझं इक्वेशन भेटलेलं आहे. दॅट इज 1 मायनस यू बाय कॅपिटल यू इंटू डीवाय. लक्षात ठेव, डेल्टा काय आहे, डेल्टा इज द बाउंड्री लेअर थिकनेस, यू म्हणजे बाउंड्री लेअरच्या आतमध्ये असलेली वेलॉसिटी, कॅपिटल यू म्हणजे बाउंड्री लेअरच्या बाहेर असलेली वेलॉसिटी, डीवाय म्हणजे काय, एलिमेंटल चेंज इन द स्ट्रीप लेंथ, ओके, और स्ट्रीप हाईट. आय होप तुला हा जो पॉइंट आहे हा कळलेला असेल. थँक्यू. मित्रांनो, हे जे पेपर सोल्युशन तुम्ही आता बघितलं, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण पेपर सोल्युशन बघायचं असेल, ओके, ह्या विषयाचं किंवा इतर कुठल्याही विषयाचं, तर तुम्ही दोन प्रकारे पूर्ण सोल्युशन डिटेलमध्ये बघू शकता. एक, तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथे दोन टॅब येतात, एक येतो कोर्स आणि एक येतं पेपर सोल्युशन. सो तुम्ही पेपर सोल्युशन टॅब मध्ये गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर सोल्युशन भेटेल एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये. हे पेपर सोल्युशन, अदर पेपर सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन. किंवा सेकंड आहे कोर्स मध्ये गेले तर हे पेपर सोल्युशन, अदर पेपर सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन, प्लस तुम्हाला डिटेल व्हिडिओ लेक्चर त्या सब्जेक्टचा पूर्ण कोर्स सुद्धा भेटेल. सो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, हे पेपर सोल्युशन्स पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही ह्या पद्धतीनेच तयारी करायची, ह्या पद्धतीनेच युनिव्हर्सिटीच्या पॅटर्न वाईज आम्ही हे सोल्युशन दिले, असेच सोल्युशन लिहायचे. म्हणजे आपण 6 मार्काचं गणित लिहिलं तर आपल्याला 2 नाही 6 पैकी ऍटलीस्ट 5 मार्क तरी शुअर पडतील आणि आपण एंड सेम मध्ये स्कोरिंग करून वर्गात पहिलं येऊ. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि फुल पेपर सोल्युशन, फुल व्हिडिओ ऍपवरनं नक्की बघा.